नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या वास्तूचे किचनचे आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन, कारण तुम्हीही या एक फॅमिलीचा हिस्सा आहात. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, व्हिडिओ बघताय, तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली लवकरच 2000ची फॅमिली होईल. आणि आज मी हा जो व्हिडिओ आहे तो कन्यापूजनचा आहे, पण तो माझ्याकडनं पोस्ट करायचा राहिला होता, तो आज मी तो एडिट करून पोस्ट करते आहे. तर कन्यापूजनसाठी ना मी हे चणे बनवले होते. तर याची रेसिपी काही अशी फार वेगळी नाही आहे, नॉर्मली सगळेच लोक करतात. अद्रक, कांदा, लसूण हे न घालता बनवतात, पण ना माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. एकदा नक्की बघा. आणि इथं मी पुरीसाठी पण खूप साऱ्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून पुऱ्या छान होतील. तर त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती असंच प्रेम राहू द्या. आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल, मीठ, थोडीशी साखर घालायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा म्हणजे तुमच्या पिठानुसार. आता इथे मी 2 वाट्या पीठ घेतलं होतं, त्याच्यानुसार मी 1.5 चमचा रवा टाकलेला आहे. त्याच्याने ना पुरी एकदम सुंदर होते, अजिबात मऊ पडत नाहीत लवकर आणि तेलही जास्त पित नाहीत. त्यानंतर ना छोल्यासाठी आपल्याला छोले आपण कुकरला लावून घेतलेले आहेत. आता ते बघू शकता. कुकरमध्ये तुम्ही फक्त थोडंसं मीठ, 1 दालचिनी आणि तमालपत्र टाकून घ्यायचं आहे. ते कुकरला लावून घ्यायचे आहेत. 3-4 शिट्ट्यामध्ये छान शिजतात. आणि जेव्हा शिजून झाले तेव्हा एका वाटीमध्ये असे 1-2-3 मोठे चमचे काढून साईडला ठेवून द्यायचं. आणि आता आपण ते छोले फोडणी टाकू. त्याच्या आधी ना धने आणि जिरे छानपैकी भाजून त्याची एक पावडर एकसोबत बनवून घ्यायची. हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही मिरची टाकू शकता, लाल मिरची, पण माझ्याकडे लहान मुली येणार होत्या म्हणून मी जास्त मिरची घातली नव्हती. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. जिरे, मोहरी, आपली बेसिक फोडणी करायची आहे, कढीपत्ता, आणि त्याच्यानंतर त्याच्यातच हे छोले टाकायचे. फक्त थोडंसं केअरफुल, कारण की मग फोडणीतलं तेल खाली बघू शकता गॅसवरती किती उडलेलं आहे. तर इथे फक्त काळजीपूर्वक थोडंसं करा. आणि त्यानंतर ना आपण हे जे धने आणि जिरे बारीक करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. बरं, धने आणि जिरे बारीक करताना खूप जास्त फाईन पावडर नाही करायची, थोडेसे दरदरेच ठेवायचे आहेत, त्याच्याने ते छान लागतं. त्याच्यानंतर मग लाल तिखट, हळद आणि इथे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तो टाकायचा. थोडासा चाट मसाला टाकायचा. आता इथे मी 1-1.5 चमचा चाट मसाला टाकला होता. जर चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता. आमचूर पावडरही अवेलेबल नसेल तर थोडीशी चिंच किंवा लिंबू पिळला तरीही चालेल. त्यामुळे ना हे चटपटीत एकदम मस्त बनतात चणे. आणि त्यानंतर ना आता आपण जे वाटीमध्ये काढून ठेवलेले होते चणे, ते मिक्सरला एकदम फाईन बारीक करायचे आणि मग ते यामध्ये मिक्स करायचे. आता तुम्ही म्हणाल की हे का असं का केलं, तर याच्याने ना एक संधपणा येतो. छोले असे मसालेदार छान लागतात, कारण याच्यामध्ये आपण बघितलं तुम्ही बाकी काहीच टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे छोले चणे असे वेगवेगळे दिसायला नकोत, म्हणजे कमी मसाल्याचे वगैरे असे रफ नको दिसायलात, म्हणून ते टाकलेलं आहे, जेणेकरून छोल्याला तो मसाला पकडून राहतो आणि मग छोले मस्त दिसतात. तर त्याच्यानंतर ना थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकायचं. जर ते नसेल ना तर तुम्ही साधं आपलं खोबरं खिसून टाकलं ते चालेल. कोथिंबीर टाकायची आणि मग आता हे झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत शिजायला ठेवायचं साईडला. आता इथे मी पुऱ्यांसाठी असे गोळे करून घेतलेले आहेत. थोडंसं पीठ लावून मस्तपैकी पुऱ्या करून घेतल्या. बऱ्याच जणींना आहे ना गोल चपाती करून ते पुऱ्या लाटतात, तेही सोपं पडतं. तर मी अशा पद्धतीने सेपरेट करते. बघू शकता, खूप जास्त जाडही नाही ठेवायच्या, खूप पातळी नाही करायच्या. खूप जास्त जाड ठेवल्या ना मग पुरीचा वरचा पापुद्रा खायला छान लागतो, पण खालचं खायला नको वाटतं. मेन जी पुरी आहे ती, त्यामुळे मीडियम ठेवायची. तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर काहीच चमचा टाकायची गरज पडली नाही, हलवायची गरज पडली नाही, काहीच नाही. अजिबात ते झाऱ्याने त्याच्यावरती तेल टाकून उडवायची गरज नाही आहे. एक साईडनी टाका. खूप वेळा उलटा पालटा करायची नाही पुरीची, नाही तर मग पुरी फुगत नाही किंवा मग ती कडक होते. आता बघू शकता एक साईडनी माझी पुरी झालेली आहे. तेलच सोडली, 30-40 सेकंद ठेवायची. तेल खूप जास्त गरम नको, खूप कोमटही नको. आणि पुरी टाकल्या गॅस थोडासा हाय फ्लेम करायचा, बारीक ठेवायचा नाही, नाही तर पुरी जास्त तेल पिते. एक साईडनी तळून झाली की मग फ्लिप करायची, दुसऱ्याच साईडनी तळून घ्यायची. हे बघू शकता. आता माझ्याकडे जास्त नाही करायचं म्हणून मी छोटी कढई घेतली होती, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. इथे बघू शकता छोल्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. कसे मसालेदार छोले एकदम टेस्टी टेम्पटिंग झालेले आहेत, बघू शकता. ते फक्त ते आपण जे बारीक करून टाकलं होतं ना त्याच्यामुळे आणि मग मसाल्यांमुळे. मग थोडंसं तूप टाकायचं, झाकण लावून ठेवायचं. हे माझ्या कन्यापूजनची ताटं. कसे वाटले नक्की सांगा.